बीट आपण खिसून घेतलेला आहे. आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण हे सर्व बीट टाकून एक 5 मिनिटं परतून घेणार आहोत. बीट आपलं चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये मी साई असलेलं दूध अर्धी वाटी टाकून पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटं मी हे परतून घेणार आहे. जेणेकरून पूर्णपणे दूध आटलं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकून घेऊया. साखरेला आपल्या पाणी सुटण्यासाठी झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं साखरेच्या पाण्यामध्ये बीट देखील शिजलं जाईल. आणि एक 5 मिनिटांनी मी त्याला पावभाजीच्या मॅशरनी मॅश करून घेणार आहे. तोपर्यंत आपण पोळपाटाला तूप लावून घेऊया. आपल्या पावभाजीच्या मॅशरनी मॅश झाले की मी त्याच्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकणार आहे आणि गोळा होईपर्यंत मी हे परतून घेणार आहे. छान असा गोळा तयार झाला की आपण हा पोळपाटावर काढून घेऊया आणि मी ह्याची चौकोनी अशी वडी थापून घेणार आहे. एक 15 ते 20 मिनिटं थंड करणार आहे. थंड केल्यानंतर सुरीने ते कट करणार आहे. अशा पद्धतीने आपली बीट वडी तयार.